नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आज मौनी अमावस्या. हिंदू धर्मात मौनी अमावस्येला अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच आज तुम्ही दान आणि पूजा करू शकतात. जितके जास्तीत जास्त दान आणि पूजा केली तेवढे तुम्हाला त्याचे फळ मिळणार आहे. धार्मिक परंपरेनुसार मौनी अमावस्येला घरामध्ये आणि घराच्या मुख्य द्वाराजवळ दिवा लावला पाहिजे. मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात. घरामध्ये दिवे लावल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरातील वातावरण सकारात्मक बनते. घरामध्ये संध्याकाळी दिवे लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तसेच तुम्ही संपूर्ण घरात धूप किंवा उदही फिरवू शकतात. घरातील पितृदोष कमी करण्यासाठी मौन अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवा लावण्याची पद्धत तर आहेच, परंतु काही कारणांमुळे किंवा वास्तुदोषामुळे तुमच्या घरातील वातावरण नकारात्मक होते. अशा वेळेस घरामध्ये वास्तुदोष असल्याने घरातील सदस्यांचे मतभेद वाढतात. घरामध्ये पितृदोष असल्यामुळे देखील घराचे वातावरण हे बिघडते आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पितृदोष असल्यास तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अनेक अडथळे येतात आणि कामे होत नाही. तसेच ती कामे लांबणीवरही जातात. तर मौनी अमावस्येच्या दिवशी घरात दिवे लावल्यामुळे तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि वंशजांना त्याचा आशीर्वाद मिळतो. मौनी अमावस्येला संध्याकाळी मातीचा दिवा घेऊन म्हणजेच पंती घेऊन ती पाण्याने स्वच्छ धुवून वाळवावी किंवा नवीन असेल तरीही चालते. त्यानंतर त्या पंतीमध्ये म्हणजेच दिव्यात मोहरी किंवा तिळाचे तेल टाकून ती पेटवावी आणि घराच्या बाहेर दक्षिण दिशेला लावावी, कारण ती पितरांची दिशा मानली जाते आणि ती रात्रभर जळेल अशी त्यात तेल टाकावे आणि रात्रभर तसाच तो दिवा ठेवावा. घरामध्ये पितरांचे चित्र असल्यास त्याजवळही दिवा लावावा. तसेच तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. धार्मिक मान्यतेनुसार पितृ अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात. या दिवशी ते त्यांच्या वंशजांकडून अर्पण आणि देणगीची अपेक्षा करतात, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. संध्याकाळी जेव्हा पूर्वज त्यांच्या जगात परत येतात तेव्हा त्यांचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी हे दिवे आज लावले जातात. असे केल्याने पितृ संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात. तेव्हा आजच्या दिवशी दक्षिण दिशेला तेलाचा दिवा म्हणजेच पंती लावायला विसरू नका आणि तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायला विसरू नका. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नक्कीच बाहेर जाईल आणि तुमची अडलेली कामे पूर्ण होतील. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.